भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, अहंकार हा भ्रमाला जन्म देतो, तर भ्रम चुकीच्या निर्णयांना कारणीभूत ठरतो आणि चुकीचे निर्णय शेवटी पतनाकडे घेऊन जातात। असंच काहीच सध्याच्या भाजप सरकार सोबत होताना दिसतंय। कारण गेली 12 वर्ष जी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी सत्ता भाजपच्या हातात आहे, त्या सत्तेची नशा त्यांच्या डोक्यात गेली व त्या सत्तेच्या नशेमुळे एक अहंकार जन्माला आलाय। कोणी किती आंदोलन करू ते दुर्लक्ष करण्याचा, कोणी किती भ्रष्टाचार केला, अगदी राम मंदिरामध्येही चोरी झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा अहंकार, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी जनतेला धोकादायक ठरतील व स्वतःला लाभदायक ठरतील असे निर्णय घेतले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा अहंकार, आणि आता जी मेडिकलच्या प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट मधील जी पेपर फुटी झाली त्या संदर्भात जे आंदोलन चालू आहे। मित्रांनो, मुद्दा काय हो, मुद्दा एकदम रास्त आहे। जवळपास प्रत्येक एंट्रन्स एक्झाम मध्ये आजकाल घोटाळा चालू आहे। मग एवढा इनकॅपेबल जर मिनिस्टर तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर तुम्हीच त्याला राजीनामा द्यायला लावायला पाहिजे होता। मात्र तुम्ही तो तुमच्या ओडिशा राज्यातील स्वार्थापोटी तुम्ही तो घेतला नाही। मात्र आता विद्यार्थ्यांकडून, आंदोलनकर्त्यांकडून किंवा जनतेकडूनही त्या व्यक्तीच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, मात्र त्याकडे तुम्ही साफ दुर्लक्ष करताय। असं तुमच्याही काही राजकीय मजबुरी असतील, तुम्हाला पॅटर्न सेट करायचा नाहीये। मात्र जे लोक आंदोलन करतात त्यांच्या तुम्ही पायांवर, पाठीवरच नाही तर डोक्यात पण लाट्या काट्या मारल्या, हे मात्र कोणत्या कायद्यात बसतं? आज फक्त तरुण मुलांनाच नाही तर महिलांना, मुलींना देखील मारण्यात आलं। 2000 पोलीस ऑलरेडी तैनात होती, अजून 1500 पोलिसांचं बळ मागवण्यात आलं व 10 पॅरामिलिटरीच्या तुकड्या तिथे तैनात होत्या। आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेक झाली, काही पोलीस लोक जखमी आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। मात्र पोलिसांनी आंदोलकांना अमानुषपणे मारहाण केली। असो, मला या आंदोलनात 3 प्रश्न पडले। तुमची विचारधारा कोणतीही असो, तुम्हाला यातील एखादा प्रश्न नक्की पडला असेल। नंबर 1, सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेत नाहीये? नेमकं घोडं कुठं अडलंय? नंबर 2, जर अभिजित दिपके व ते सीजेपीतील सहकारी यांनी आंदोलन लोक बोलवले व म्हणले संसदेकडे चला, मात्र आंदोलनाचे लीडर लोकांनी स्वतः स्टेजवर बसून बाकी पब्लिकला त्यांनी संसदेवर जावं असं सांगितलं। आज लहान लहान मुलं 18, 20, 22, 23 वर्षांची मुलं, त्यांना कोणती दिशा नसल्यामुळे भरकटली, जसं कोणत्याही पाण्याला प्रवाह नसतो व पाणी इकडे तिकडे जातं व त्यांचा व पोलिसांचा डायरेक्ट संघर्ष झाला। काही पोलीसवाले जखमी झाले असतील, मात्र यामध्ये आंदोलकांना फार मोठ्या प्रमाणात लाठीमार सहन करावा लागला। व प्रश्न क्रमांक 3, व या सगळ्यामध्ये आपल्या देशातील सर्वात प्रमुख महत्त्वाचा विरोधी पक्ष काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसला नेमकी भीती आहे का की आपली जागा सीजेपी किंवा अरविंद केजरीवाल घेतील? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा। धन्यवाद।